आमचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार दामोनायक हांचे कडेन विनंती करता सगळे माझे रोल्ले सगळे मानेस तशें आमचे सगळे कार्यकर्त्यांचे स्वागत करचे। भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या आमच्या मध्ये सगळ्यांमध्ये उपस्थित असता सगळ्यांचे लाडके गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे आमका काल 2 दिवस या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचो भाग आणि आमका मार्गदर्शनही करता तसे आशिष सुदीजी माझे वेळे सगळे मानेस्त मडगावचे आमदार माजी मुख्यमंत्री दिगंबरजी कामत, संकल्प आमोणकर, बापू कवळेकर, त्यावेळेच्या आमचे ज्येष्ठ नेते विनय तेंडुलकर, सुभाष फळदेसाय, सगळे मानेस्त आमदार आणि तुम्ही सगळे पुढे बसलेले सगळ्यांक म्हजो माय मोगाचो नमस्कार। आणि आजच्या या शुभ मुहूर्ताचेर आज ह्या दक्षिण गोंयचे मडगांव शहरातल्या दामबाबाच्या थळान एक बरे कार्य आज आमच्या हातान घडटा आणि त्या कार्याक आवर्जून उपस्थित आसात आमचे निवडणूक प्रभारी आशिष सुद्जी। सगळ्यांचे स्वागत करतना हांव इतलें सांगता की डॉलर बडी पडिल्ली आसा। 2024च्या वातावरण जे लोकसभेचे निवडणूक आसा ते निवडणुकीचे वातावरण सुरुवात जाल्ली आसा आणि आजच्यान जवळ जवळ 50 दिवस बाकी आसा। काउंटडाउन सुरू जाल्लें आसा। केन्नाय अचानक घोषणाय जातली निवडणुकीची तारखांची आणि त्या वेळार म्हणजे गेल्या टायमाचेर एप्रिलाच्या 23 तारखेक निवडणूक जाल्ली सगळ्यांक याद आसा आणि घोषणा मार्चाच्या पयले विकात जाल्ली आणि आमी आता लास्ट विकान फेब्रुवारीचे आसा आणि खंयच्याय क्षणात या निवडणुकीचे बिगुल वाजतले। पयरूच आमचे जी 17वी लोकसभा जी आसा ती लोकसभा सोंपली आणि त्या दिवसाच्या निवडणुकीच्या हातून भितर आमी सगळे गेले आणि ताचो भाग म्हणून गोंय आमी फाटी ना। फाटले 1 वर्स आमचे विनय तेंडुलकराच्या अध्यक्षतेखाला फाटल्या 1 वर्स 1.5 वर्स पर्यंत दक्षिण गोंयचो किल्लो आमी सर करपाक लागून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे संघटनेच्या माध्यमांतल्यान आमी लोकांकडे सकल स्तरापर्यंत गेल्ले आसा। फाटली 10 वर्सां माननीय नरेंद्र मोदीन केल्लो विकास ताणे दिल्लो शब्द जाका टॅगलायन जाल्ली आसा ती टॅगलायन म्हटल्यार तुमची मोदी की गॅरंटी। काल सांजो थारायलो आणि त्याच्या उपरांत सगळ्यांक रकात दिले आणि त्या उपरांत आयज सगळे जाण हांगा उपस्थित जाल्ले आसा ते पळोवन खूब खोस भोगता। 2017 ह्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोंयचो सगळो कारभार आयलो आणि तेन्नाच्यान फाटली 7 वर्सां जाली ह्या वाठारांतल्यान ह्या खरें म्हणजे ऑफिसांतल्यान भारतीय जनता पार्टीचो दक्षिण गोंयचो कारभार म्हणटा तो सगळो हांगासरल्यान जाता आणि आमी सगळे जाण पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमतान कार्यावळी ठरोवपाच्या निमतान सगळे जाण हांगासर एकठांय जमतात। हे जे मुखावयले 2 म्हयने जे आसात ते इलेक्शनाचे आसात पूण जेन्ना पक्षाचे संघटन बांदपा खातीर ज्या जाग्यार आमी जमतात त्याच जाग्या वयल्यान जे 2024ची लोकसभेची वेंचणूक जावपाची आसा ती वेंचणूक जिखपा खातीर तुमकां आमकां सगळ्या हांगासरल्यानूच काम करपाक जाय आणि म्हणून आयच्या ह्या ऑफिसाच्या एका अर्थान रूपांतर जे आसा ते आमचे इलेक्शन ऑफिस म्हणून तेजे जाल्लें आसा आणि म्हणून आमची हर एकाची जबाबदारी आयच्यान वाडल्या। आमची हर एकाची जबाबदारी ही आसा देशांत जर नरेंद्र मोदीचो सरकार परत एक फावट हाडपाक जाय, नरेंद्र मोदीक परत एक फावट जर प्रायम मिनिस्टर करपाक जाय जाल्यार आमकां हर एकाक तेजे खातीर तितलेच कश्ट करचे पडटले। कांय दिसा पयलीं मोदी ह्याच गांवांत ह्याच वाठारांत आनी हांगासरच आयिल्लो आणि उलयता आसतना ताणें आमकां सगळे उलो मारलो की फुडल्या मुखावेल्या सगळ्या विकासा खातीर परत एक फावट डबल इंजिन जर सरकार जाय जाल्यार तेजे खातीर हर एकान काम करचें पडटलें
आणि म्हणून येणारी लोकसभेची वेचणूक जी आसा ती तुमकां आमकां महत्वाची इतल्याच खातीर आसा की भारतीय जनता पार्टीचो ह्या देशात तिसरे फावट सरकार आमकां हाडपाक जाय आणि तिसरे फावट सरकार हाडप म्हणजेच एका अर्थान ह्या देशातल्या जनतेन भारतीय जनता पार्टीच्या कामाचेर आणि ह्या देशातल्या नेतृत्वाचेर मारिल्लो तो एक शिक्को आसा आणि हे दाखोवन दिवपा खातीर म्हणून जर ह्या देशात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा सकयल परत एक फावट बीजेपीचो सरकार जातलो, या देशात जर परत एक फावट 400 पार आमी करून जर खासदार जिखून हाडटले जाल्यार गोंयचे आमचे दोन्ही सीट आमकां जिखून दिवपाक जाय. 17 जेन्ना ह्या ऑफिसान आयले तेच्या उपरांत ह्या ऑफिसान लोकसभेचे जैत पळोवना आणि ते दुख्ख तुमच्या आमच्या सगळ्यांच्या काळजा भितर आसा आणि म्हणून 2024 जेन्ना आमी हांगासर परत येतले तेन्ना मे म्हयन्यात ह्या ऑफिसांतल्यान भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेची साऊथ गोंयची जैताची सुरवात जी आसा ही ह्या ऑफिसांतल्यान आमी सगळेजाण करतले. ह्या विश्वासान आमी सगळेजाण काम करूया अशें सगळ्या लागीं मागता आणि ह्या उमेदींतल्यान म्हाका विश्वास आसा की हर एक कार्यकर्तो त्या उमेदींतल्यान काम करतलो हो विश्वास दवरता. या आयच्या दिसाच्यो सगळ्यांक शुभेच्छा तर मी 4 उतरां सोंपयता. सगळ्यांक देव बरें. सुरुवात केली गणेश जयंती दिसा आणि अजूनही गणेश जयंती आसा. दक्षिण गोंयांत म्हाका दिसता तुमच्या बळाचे निश्चितपणे मागीर पक्षात कोणीय उमेदवार आमी सगळे फाटी उबे रावतले आणि दक्षिण गोंयच्यान भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आमी निवडून हाडटले. हय काय ना? आणि परत एक फावट तुमचे कडेन मागता गेले 1.5 वर्स आमी गांवागांव वतात, गांवागांवांत फिरतात, लोकां पर्यंत वचपाचो प्रयत्न करतात. सगळ्यांक आमकां बरो रिस्पॉन्स आसा. एक मुख्यमंत्री आमकां गोंया भितर बरें काम करता. आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष सगळे गांवागांवांनी फिरता, आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी बरें काम करता आणि तेका भारतीय जनता पक्षाचो उमेदवार निवडून येता अशें मागता आनी म्हाजी 2 शब्द सगळ्यांक देव आणि आजच योगायोग आज गणेश जयंतीच्या दिसाक मडगांव नगरपालिकेची व्हाईस चेअरमन बरो संकेत असा अशें हांव मानता. प्रधानमंत्र्यांची जी सभा मडगावच्या शहरात झाली ती हिस्टॉरिक सभा झाली अशें हांव मानता आणि सगळेजण तुम्ही एग्री जातले की अपेक्षेपेक्षा चड लोक या सभेक जाले. आणि दुसरी गजाल कार्यकर्ते सगळे त्या सभेतल्यान 4 जे जाले आमकां पळोवपाक मेळ्ळे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडार दिसताले की या खेपे दक्षिण गोंयचो सीट आमी बहुमतान निवडून हाडटलो असो निर्धार घरा वतना प्रत्येक कार्यकर्तो उलयता. आणि म्हणून म्हाका खात्री आसा की दक्षिण झेंडो ह्या खेपे खंयच्याय परिस्थितीत फडकायतले. आणि बाब नरेंद्र सावयकरान सांगलें ह्या ऑफिसान आज गणेश जयंतीच्या दिसा उक्तावण करून ऑफिसाची जैताची सुरुवात या ऑफिसांतल्यान जाल्या अशें हांव मानता. सगळ्यांनी नेटान काम करून बहुमतान बॉर्डरीचेर बी बहुमतान हो सीट हाडपाक जाय अशी परिस्थिती आमी तयार करुया. दीस आसात, खुबशे दीस आसात. सगळ्यांनी हातात हात घालून काम केलें जाल्यार हे जैत निश्चित पक्षाचे आसा, प्रधानमंत्र्याचे आसा आणि डॉक्टर प्रमोद सावंताचे आसा अशें हांव मानता. आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. जय शुभकामना आणि परबी आयज दक्षिण गोंय जिल्ह्याचे आमचे निवडणूक प्रचाराचे कार्यालयाचे उद्घाटन समारंभाक आमचे मदीं उपस्थित आशिल्ले गोंय राज्याचे आमच्या धडाडीचे युवा तडफदार उर्जावान मुख्यमंत्री भौमानेश्वर डॉक्टर प्रमोद सावंतजी, आमचे प्रदेशाध्यक्ष सदानभाई तानवडेजी, श्री आशिषजी सूद, आमचे नरेंद्रभाई सावयकर, दामोबाई नायक, माजी खासदार श्री विनयभाई तेंडुलकर, दिगंबर कामत माजी मुख्यमंत्री आणि आमदार, सगळे माचेर आशिल्ले आमदार, पक्षाचे सगळे संघटनेतले पदाधिकारी, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे प्रेस मिडिया आणि आमचे सगळे निश्ठावान प्रामाणिक क्रियाशील कार्यकर्ते बंधू भगिनी, आम्ही एक निर्धार केल्लो आसा, एक निश्चय केल्लो आसा की अब की बार आम्ही दोनों पार, गोवा में दोनों पार, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, वो एक नारा आम्ही घेऊन मुखार चल्ले आसा. अब की बार 400 पार, अब की बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. व्हेरी गुड.
आम्ही आयज सगळो निर्णय केल्लोच आसा आणि हो निर्णयाचे आम्ही पळयताले वाट की नरेंद्रभाई मोदींची सभा इतकी अफाट आणि तुफान जाल्ली आसा आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक नवी प्रेरणा एक नवो जोश आयिल्लो आसा आणि ह्या जोशाच्या एक संपूर्ण भारतान भितर अशें एक उल्हासीक अशें एक वातावरणाची निर्मिती जाल्ली आसा. सहज आमकां दिसता आमी खंय गेले जर जाय जाल्यार मोदी मोदी हो नारो आमकां पळोवपाक मेळटा आणि त्या प्रमाणचे कार्य गेले ते 10 वर्सां भितर केंद्र सरकाराचे आसा, गेले ते 12 वर्सां भितर गोंय सरकाराचे आसा आणि हे डबल इंजिन सरकार परत एक फावटी गोंयचे दोन्ही सीट घेवन अत्यंत प्रचंड अशा बहुमतान दिल्लीची परत एक फावटी दिल्लीचे सरकार आमचे बरोबर येतले, केंद्र सरकार आमचे बरोबर असतले निश्चितपणान. आणि का आम्ही पहिले आसा की संपूर्ण जगान भितर विश्वगुरू म्हणून भारताची वाटचाल मुखार वता असताना नरेंद्रभाई मोदी सारखे एक हांव तरी म्हणटा महामानव आणि ह्या महामानवाक विश्वगुरू जाले पण विश्वनेता म्हणून ती ख्याती प्राप्त झाली आसा. म्हणून जाऊ चड वेळ गेला म्हणजे दक्षिण गोंयच्या कार्यकर्त्याकडे एकच मागता गेले ते फावटी सहज आमकां विजय शक्य आशिल्लो. प्रत्येक बुथाचेर 10 मतांची भर पडलेली जाल्यार गेले ते निवडणुकीन भितर आमचे दोन्ही सीट येत आशिल्ले. आमी एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय, नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार हे निश्चितच आसा पण आमचे दोन्ही सीट तातूंत भितर आसतले काय ना. विजय प्रचंड असतलो, विजय भयंकर असतलो, संपूर्ण देशा भितर जल्लोष जातलो आणि त्या जल्लोषां भितर आम्ही सामील जात असताना दक्षिण गोंयचो उमेदवार खासदार जातलो हाची तकनाय आमकां घेवची पडटली. म्हणून चड वेळ घेना परत एक फावटी ही जी प्रेरणा आसा ही जी उर्जा आसा आमचे भितर जे पोटेन्शियल आसा ते कॅपिटलाइज करूया, प्रत्येक गांवागांवांनी वचूया. आयज आमी पयले आसा की गोंयान भितर कसलोय कार्यक्रम दिलो जर जाय आमी प्रचंड अशी ताकद लायतात, प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करतात. 8 दिसां भितर आमी प्रचंड अशी सभा घडोवन हाडली. पयर आमचे गांव चलो अभियानाचो म्हाका दिसता आमचे 1723 बुथांपैकी 1500 बुथांच्या वयर गांव चलो अभियान बऱ्या तरेन जाल्ले आसा. म्हणून हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता कारण प्रत्येकान मनात लावून घेतिल्लो आसा. आमच्या प्रत्येक बुथावेलो कार्यकर्तो मागीर तो बुथावेलो कार्यकर्तोच आसतलो पण ताचे नंतर 50 प्रमुखांपर्यंत आमी हे कार्य मुखार व्हेल्ले आसा. म्हणूनच चड वेळ घेना पण परत एक फावटी सांगता गांव चलो अभियानाची एक तुमकां छोटीशी हे दिता की तुम्ही जे जे कार्यक्रम केल्ले आसात ते सगळे कार्यक्रम प्रत्येक बुथाचो निदान 1-2 बरे फोटो आमकां शेअर करात. आमच्या नॅशनल एक्झिक्युटिव्हा भितर आमकां गोंयचे हे कार्यक्रमाची सफलता यशस्वीपणे आम्ही तांकां दाखोवपाक शकतले. परत एक फावटी तुम्ही सगळ्या मनकाजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. असोच हो निर्धार आमी पक्का करूया आणि आमचे हे दोन्ही खासदार गोंयच्या वयच्यान नरेंद्रभाई मोदींच्या समर्थनाक दिवया आणि भारतीय जनता पार्टीचे एक उज्ज्वल परंपरेचे एक रामराज हवी ऐक्य मागतानी देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय भारत. आयज जो इलेक्शनाची शुभारंभ जाता, इलेक्शनाचे ऑफिस शुभारंभ जाता पण भावांनो आयज इलेक्शनाची जर शुभारंभ जालो जाल्यार सुद्धा आमी सगळे सज्ज आसा हे पयलीं तुमकां सगळ्यांक खबर आसा आनी आमकां खबर आसा की ज्या पद्दतीन प्रोग्राम पक्षांनी जे सेंट्रल आसतले जे स्टेट आसतले ज्या पद्दतीन कार्यक्रम दिल्ले आसा, ज्या पद्दतीन प्रत्येक कार्यकर्त्याक कामाक लायिल्लो आसा त्या प्रमाणे इलेक्शनाची तयारी ऑलरेडी जाल्ली आसा. प्रत्येक वक्त्याने उलोवन दाखयल्लें आसा की ह्या फावटी खंयच्याय पद्दतीन आमकां 50% रिजल्ट नाका तर 100% जायी. हेच्या पयलीं 50 आसा, 100 करपाक आसा. संजय 100% करपाक तुम्ही सगळे सज्ज आसा हे आमकां खबर आसा. ज्या पद्दतीन पक्षांनी जे कार्य करता, ज्या पद्दतीन आमचे डॉक्टर प्रमोद सावंत काम करता, सरकाराक सगळ्या बरोबर घेवन वचपाचे जे पद्दतीन कार्य करता त्या प्रमाणे अध्यक्ष आसा सगळ्यांक ज्या पद्दतीन काम करून घेता. म्हणल्यार आमी इलेक्शन येतले आणि कामां लागले अशातली ना. तर इलेक्शन केन्ना येऊ, तिकीट कोणाक मेळो पूण सीट येवपा जाय हे नक्की अशी तयारी आमची सगळ्यांक जाल्ली आसा. चड टायम पयलीं आनीक फावटी हो जोश जो आसा हो कायम दवरूं म्हणटा असो. आयज उरलेले जे थोडे दीस आसतले त्या दिसा भितर पक्षांनी कोणाक तिकीट दिवं ताका आमी निवडून दिवपाचो हो पण म्हणटाचो करुया. आज गणेश जयंतीच्या दिसाक कसलें काम करता आसतना, कसलें कार्य करता आसतना गणेश पुजा म्हणटी करप आसता. गणपती पुजा करता सुद्दां गणेश पुजा पयलीं करप. गणेश पुजा ही महत्वाची आसा. मागीर गणेश जयंती दिसाक शुभारंभ जाता. सगळ्यांक शुभकामना दिता, सगळ्यांक शुभेच्छा येता आणि आनीक फावटी हो जो जोश आसा हो जोश कायम दवरता इतलें सांगून सगळ्यांक दवरता म्हणून जो सरळ पोर्टल फॉर्म आसा त्याचेर तो आपलो प्रोग्राम ज्या बुथाचेर आमी गेल्ले आमी सगळे प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्तो प्रत्येक बुथार गेल्लो ते सरळ एपाचेर तेंका आपलो अपलोड करचे 2 फोटो जेणे करून प्रोग्राम ते नोट जातलो. त्याचप्रमाणे शक्तिवंदन हो कार्यक्रम चालू आसा. अनेक कार्यक्रम चालू आसात. काल ट्रेन एक अयोध्येक गेल्ली आसा आमचे लोक.
असे अनेक कार्यक्रम आसात. ह्या कार्यक्रमांतल्यान आमी लोकां कडेन कनेक्टेड उरतात. फुडले सुवातेर हांव आमचे प्रदेशाध्यक्ष राज्यसभेचे खासदार सदानबाई कडेन विनंती करता की तांणी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचें. सगळेच म्हाका साथ सकाळी निरोप दिला आणि आज तुम्ही सगळे हांगा उपस्थित आसात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. आज बऱ्याच जणांनी सांगले की आज गणेश जयंती, तुमकां सगळ्यांक शुभेच्छा आहे. आणि आत्ता हांव बसता तेन्ना पळयतालो फाटल्या 6 तारखेर एक भव्य अशी सभा, 50,000ची सभा भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर आमी ह्याच आमच्या समोरच्या ग्रावंडाचेर करपाक शकले कदंबाचेर. तेन्ना मंगळार आशिल्लो आणि आज बरोबर आजूय मंगळार आसा. आणि ताका लागून एक कोइन्सिडंट आमी ठरोवना पूण एक बऱ्या तरेन तें घडून आयलें. एकाच वेळाचेर आज आमी दक्षिण गोंयच्या कार्यालयाचें उद्घाटन करतात निवडणुकीच्या आणि फाल्यां आमी उत्तर गोंयच्या निवडणुकीच्या कार्यालयाचें उद्घाटन करतात. म्हणजे आमी आमचो गेल्या 3 वर्सां म्हणजे तुमी विधानसभे नंतर म्हाका दिसता आमी एकूय दीस तुमकां दिवना की एक दीस तुमी रेस्ट करची आमी कोणाकूच दिवना. आणि खास करून दक्षिण गोंया भितर आमचे विनयबाब तेंडुलकरांच्या लिडरशिपीच्या अंडर आमी लोकसभा प्रवास आणि डॉक्टर राजीव चंद्रशेखरजी आमचे मंत्री त्यांच्या मार्गदर्शनाचेर वेगवेगळ्या कार्यक्रमाची आमी योजना हांगा आंखली आणि ती इम्प्लिमेंट हाडपाक लागून तुमी सगळे वावुरले. आणि आज आमी खऱ्या अर्थान बुथापर्यंत पाविल्ले आसात. बुथापर्यंत पन्ना प्रमुख पेज प्रमुख पर्यंत. सुभाष फळदेसाय आता उलयताले की आमी गेल्या 6 तारखेर 50,000पेक्षा जास्त लोक ह्या ग्रावंडाचेर हाडपाक शकले. दनपारच्या वेळाचेर खंयच्याच राजकीय पार्टीक ते शक्य ना. केवळ भारतीय जनता पार्टी तुमचे भशेन सगळे कार्यकर्ते आसा म्हणून ते शक्य झाले. आमी सगळ्यांनी गांव चलो अभियान केलें. देशभरा भितर गांव चलो अभियान सांगलें. आमी ते बूथ चलो अभियान केलें आणि आमी ठरयलें की गोंयच्या 1722 बुथा भितर सगळ्यांनी बूथ चलो अभियाना भितर भाग घेवंक जाय. आमी स्वता गेले. हांवें स्वता बूथ केलो. मुख्यमंत्र्यान केलो. हांगा बशिल्ले सगळ्यांनी बुथार गेले आणि गोंयभरांतलो आमी ज्या तरेन आमी ते प्लॅन जालें, ह्या प्लॅनिंगेच्या हातूंतल्यान आमचे BL संतोषजी आमचे राष्ट्रीय महामंत्री संघटन तांच्यांनी महामंत्र्यांच्या बैठकी भितर नमूद केलें सगळ्याच धाकट्या राज्या भितर गोंय हे पयलें राज्य ठरलें की ज्या राज्यांत बऱ्या तरेचें प्लॅनिंग केलें आणि बूथ चलो अभियान जें आसा हें इम्प्लिमेंट केलें. म्हाका आशीष सुजी आमचे प्रभारी आसात तांच्यांनी म्हाका हें सांगलें की बरी गोश्ट, कारण आमकां सगळ्यांक तांच्यांनी सांगलें मॅसेज म्हाका फॉरवर्ड केली. देशा भितर व्हडलें जें राज्य आसा उत्तर प्रदेश, ह्या राज्या भितर व्हडल्या राज्या भितर उत्तर प्रदेश आणि धाकट्या राज्या भितर भारतीय जनता पार्टीचें गोंय राज्य जें आसा ह्या राज्या भितर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बऱ्या तरेचें काम केल्लें आसा. आमी सगळे सज्ज आसा. आमी सगळे जे आज आमी बऱ्याचदा विचारताले कोण तरी की तुमी निवडणुकीच्या कार्यालयाचें उद्घाटन करतात, उमेदवार कोण काय म्हणून. हांवें तांकां सांगलें भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आसा ते कमळ आसा, कारण आमी सगळे कमळाक लागून काम करतात. त्यामुळे उमेदवार कोण ही आमकां चिंता ना. आमकां सगळ्यांक चिंता जी आसा ती आमकां आमचे कमळ निशाणी निवडून येवं जाय ही चिंता आमकां आसा. आणि ताका लागून आमी त्या दृश्टीन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सबंद सकल देशभर वावुरतात. आज आमी पळयतात की ज्या तरेन देशभरा भितर वातावरण आसा, गेल्या वेळाचेर आमी केवळ 50% निकाल हो आमी हांगा दिवपाक शकले, कारण गोंया भितर केवळ 2 सीट आसा. एक जिंकलो जाल्यार 50%, 2 जिंकलो जाल्यार 100%. 2014 आमी 100% दिवपाक शकले, पण 2019 भितर आमी केवळ 50% निकाल दिवपाक शकले, कारण एक सीट आमचो जिंकलो. 9,000 मतांनी जरी हारले आसत, निवडणूक 1 मतान हारप आणि 1 लाखान हारप, फायनली हारप हे हारप आसता आणि जिखप हे जिखप आसता. आता लागून आमकां सगळ्यांक आपापल्या बुथाचेर आपापल्या मतदारसंघा भितर प्लॅनिंग करून ज्या तरेन गेल्या आमी 3 वर्सां म्हणजे आपली 2022 नंतर आमी पळयतात 2 वर्सां ज्या तरेन आमी सगळे काम करतात आपापल्या बुथाचेर, एक मत जे आमकां इम्पॉर्टंट आसा ते हाडपाक लागून आमकां सगळ्यांक प्रयत्न करपाचो आसा. येणाऱ्या दिसांनी वेगवेगळे आनी कार्यक्रम येतले, बेनिफिशरी संपर्क अभियान येतले, ज्या माध्यमांतल्यान आमी ठरयल्लें आसा की हांव असो मुख्यमंत्री आमचे सगळे नेते ज्या भागा भितर कमी कार्यकर्ते आसात, मागीर तो वेळ्ळी आसतलो, बाणावली आसतलो, ह्या सगळ्या भागा भितर आमी ठरयल्लें आसा की आमी स्वता त्या मतदारसंघा भितर वतले. कारण आमी वयतले, कारण नरेंद्र मोदीजीच्या सरकारान ज्या तरेन तांकां स्किम्स दिल्ले आसा तांकां आमी तेंचें पत्र घेवन वचपाचें आसा. कारण गोंयांत जर आमी पळयलें जाल्यार गोंय सरकारान ज्यो स्किमी दिल्या तर आमी ठरयलें जाल्यार प्रत्येक घरा भितर कितें ना कितें तरी सरकाराचें पाविल्लें आसा. आनी त्यामुळे केंद्र सरकाराचे सुद्धा जे गोष्ट पाविल्ले आसा ते दिवपाच्या माध्यमांतल्यान आमी त्या लोकांक संपर्क करतले. आणि म्हणून ज्या तरेचें वातावरण आमी सबंद देशभर पळयतात त्या वातावरणाचो मता भितर परिवर्तन करपाची गरज आसा.
आणि हे परिवर्तन करपाची हिंमत आणि ती कॅपॅसिटी केवळ कार्यकर्त्यांक आसता. वातावरण बरें असलें म्हणून मतदान घेना, ते मतदान हाडपाक लागून प्रयत्न करचो पडटा. आणि ताका लागून तुमकां प्रत्येक बुथाचेर आपापल्या बुथाचेर स्वता नरेंद्र मोदी जावचें पडटलें. तुमकां तेंचे दूत म्हणून त्या बुथाचेर वचचें पडटलें, लोकांक कन्विन्स करचें पडटलें, सांगचें पडटलें. जांकां दिसता आसत पार्टीन येवं जाय तांकां घेवचें पडटलें. आमी आज पळयतात देशभरा भितर इंडिया अलायन्स व्हडलें जालें थंय, पण आज कितें जाल्लें आसा, इंडिया अलायन्साचे हळूहळू सगळे भायर सरपाक लागिल्ले आसा. बिहार आसत, त्या सायडीक पंजाब आसत, त्या सायडीक वेस्ट बेंगॉल आसत, समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश आसत, या सगळ्या देशांतले या सगळ्या स्टेटी भितर राज्या भितर एक वटेनच्यान ज्या मनशान ह्या देशाक लागून त्याग केल्लो आसा, हो देश व्हड जावचो, ह्या देशांतली जनता व्हड जावची, जांकां केवळ ह्या देशाचेच आपले देश जो आसा ह्या देशान जगा भितर रूल करून घेवना, त्या सादें त्या मनशाक खबर ना की ओबीसी ही जात आसना, सगळे वेगवेगळे जाती म्हणून ओबीसी आसता. त्यामुळे ओबीसीच्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलो, कारण नरेंद्र मोदीजी एक तेली समाजाचे आसात आणि त्याकडून त्या समाजाचे तेली समाज हो गुजराताक ओबीसी भितर येता, पण ताका ते सुद्धा खबर ना की समाज कितें आनी जात कितें काय म्हणून. आणि ताका लागून नरेंद्र मोदीजीन आमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा, मुख्यमंत्री सदोदीत आपल्या भाशणांत सांगतात, आजूय सांगताले की आमच्या भितर जात ना, आमी 4 जाती आमी पळोवपाक जाय. एक जात महिला, दुसरी जात युवा, तिसरी जात किसान आणि चौथी जात गरीब. कारण ह्या चारूय जे आमी म्हणटात तांकां स्पेसिफीक जात आसना. गरीब मनीस हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता, एखादो युवक हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता, किसान हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता आणि महिला ही खंयच्याय जाती धर्माची आसपाक शकता. आणि ताका लागून आमी काम करता आसतना हे 4 जाती आमी समोर दवरूं जाय. आणि नरेंद्र मोदीजीन ह्या देशाक लागून ही गोष्ट केल्ली आसा. आमी पळयतात की व्हाईट पेपराचेर इकॉनॉमीच्या संदर्भात डिस्कशन लोकसभा राज्यसभे भितर आयलें आणि ज्या तरेचे डिस्कशना भितर आमी पळयता आसतना पळयताले की 2014 पयलीं जर ह्या देशाची परिस्थिती जर आमी पळयली आसत 5 फ्रॅजायल इकॉनॉमी अशी आमकां म्हणटाले, पण आज आमी 5व्या नंबरची इकॉनॉमी, जगातली 5th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड हे आज आमी जाल्ले आसा. आणि नरेंद्र मोदीजींचा संदर्भ आसा. 2024 ही निवडणूक जातकच ह्या देशाची इकॉनॉमी 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड जावपाची आसा, पण आमी जगातली 3री ताकद जावपाची आसा. आणि तांच्यांनी विकसीत भारत 2047 त्यांनी सगळ्यांना पळयलें, विकसीत भारत विकसीत गोवा 2047. 2047 पयलीं भारत देश हो जगातलो नंबर 1 देश जावपाचो आसा. आणि ताका लागून हे सगळें करता आसतना तेंचे हात बळकट करप. देशभरा भितर आमी पळयतात जे वातावरण जर आमी पळयलें राम मंदिर जातकच ह्या वातावरण एकदम वेगळें सांगतालो आसलो, पण तो सांगतालो की भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून आज तांकां काँग्रेसी भितर सुद्धा व्हडले व्हडले लिडर जे आमी पळयतात वेगवेगळ्या स्टेटीनी ते आज हळूहळू रिजिग्नेशन दिवपाक लागले, कारण तांकां फ्युचर दिसना. अंधकार जो त्या माकडांक आनी हेंकाचे कुत्र्यांक बिस्किटी भरतात ती लिडरशीप एक्सेप्ट करप की जो नरेंद्र मोदीजी जाका दिसता की ह्या देशांतलो प्रत्येक नागरीक हो व्हड जावचो, म्हजो देश विकसीत जावचो, म्हजो देश नंबर 1 जावचो. आणि म्हजो देश जर नंबर 1 जावपाक जाय आसत जाल्यार म्हज्या देशांतली जनता ही व्हड जावची पडटली, तांचो विकास जावचो पडटलो. ह्या देशा भितर रावपी महिला जी आसा ती सशक्त जावची पडटली. ह्या देशा भितर रावपी युवा जो आसा तो सशक्त जावचो पडटलो. ह्या देशा भितर रावपी किसान जो आसा तो सशक्त जावचो पडटलो. आणि ह्या देशा भितर गरीब मनीस जो आसा तो गरिबींतल्यान वयर सरचो पडटलो. आणि म्हणून आज आमी पळयतात की 25 कोटी लोक हे गरिबी रेशेंतल्यान वयर सरलेले आसात. कोणे तरी तांकां एक प्रश्न विचारलो की तुम्ही जर गरीब वयर सरले म्हणटा जाल्यार मागीर तांकां प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे कित्याक दितात काय म्हणून. प्रधानमंत्रीजीन त्या दिस तांकां सगळ्यांक सांगिल्लें आसा आमी इतल्याकच दितात, तर एखादो मनीस गरिबींतल्यान मातसो वयर आयलो तो परत गरीब जावपाक जायना. आणि त्यामुळे तो स्थिरावपाक जर जाय आसत जाल्यार येणारी 5 वर्सां तुम्ही जाय तितलो आपल्याक क्रिटिसायज करात, पण येणारी 5 वर्सां ज्या मनशाक आमी एक तांदूळ किंवा गांव पण प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे आधार दितात ते कंटिन्यू दवरतले हे तांच्यांनी सांगिल्लें. आणि त्यामुळे हांव तुमचो चड वेळ घेता, हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता, कारण आमकां सगळ्यांक मेळून दक्षिण गोंयचो सीट जिखपाक जाय. आमी जिखतले हातून दुबावना, पण तो जिखता आसतना केवळ थोड्या मार्जिना भितर जिखले अशें जावपाक जायना. आमकां बऱ्या तरेचे मार्जिन लीड जी आसा ती बऱ्या तरेची लीड आमकां हाडपाक जाय. आणि ताका लागून आमकां सगळ्यांक प्रयत्न करचो पडटलो. गोंया भितर दोनूय सीट जी आसात ज्या तरेन 2014 आमी 100% निकाल दिलो, 1999 आमी 100% निकाल दिलो गोंया भितर, तशा पद्दतीचो निकाल हॅट्रिक करपाचो निकाल हो दोनूय जे सीट आसा उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा
हे दोन्ही सीट हाडपाक लागून आमकां प्रयत्न करपाक जाय। आज पासून ह्या कार्यालयांतल्यान दक्षिण गोंयाचे सगळे कार्य जे आसा, निवडणुकीचे प्रचार साहित्य की निवडणुकीचे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे मिटींग जे आसा, हे सगळे आमी दक्षिण गोंयच्यान आज पासून सुरू करतात। आनी ताका लागून आमचें एक बऱ्या तरेचें ऑफिस जे मध्य भितर ज्या तरेन बस स्टँडार असल्या कारणान कोणाक देंवतकच गाडयेंतल्यान हांगा येवपाक मेळटा, अशा पद्दतीची वेवस्था ह्या ऑफिसा भितर जातली। सगळे सुविधा म्हणजे आमी तुमकां परत पणजे वचना, आमकां येवपाक मेळपाक जाय जाल्यार आमी हांगा आपयतले। आनी त्यामुळे ह्या ऑफिसाचो बऱ्या तरेन आमी उपयोग करुया गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताचेर, कारण आमकां पयलीं लक्षात येता की गणेश चतुर्थी इमिजिएटली काल आमचें ठरलें आनी मुख्यमंत्री आमचे बाकीचे आमी बशिल्ले, आमचे आशिष सोजी आनी आमचे सगळेच पदाधिकारी म्हणलें की करप आमी। आनी त्यामुळे काल आमी सांजे 6 वरांचेर ठरयतात आनी आज आमी हें करतात। आनी ताका लागून हें तुमची सगळ्यांची ताकद आसा, कारण तुमच्या आदाराचेर, कारण आमी जरी ठरयलें आसत जाल्यार तुमीच येवना जाल्यार ताका शोभा येवची ना, पण तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर, कारण आमकां तुमचेर विश्वास आसा आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा येणारी 2024 ही निवडणूक मार्च नंतर केन्नाय जावं शकतली, एप्रिलाच्या 23 तारखे पयलीं। ह्या निवडणुकी भितर गोंयच्या दोनूय कमळां जीं आसात, ही दोनूय कमळां आमी फुलोवया। भारतीय जनता पार्टीचे दोनों उम्मीदवार आम्ही निवडून आणूया आणि नरेंद्र मोदी जी के हाथ बळकट करूया। धन्यवाद। एक बहुत ही शुभ दिन पर हो रहा है, गणपति जयंती के दिन हो रहा है। ये हमारी विजय की गाथा, हमारी विजय की कहानी लिखने की शुरुआत का दिन है। आज जिस प्रकार से इस कार्यालय के उद्घाटन में बहुत थोड़े समय के नोटिस पर पार्टी के सभी प्रमुख कार्यकर्ता यहाँ आए हैं, ये पार्टी की तैयारी को अपने आप में दिखाता है। मित्रों, आज देश भर में ही क्यों, आज विश्व भर में हमारे नेतृत्व को सराहा जा रहा है, उसे माना जा रहा है, उसका अनुसरण भी किया जा रहा है। आप सब लोग समुद्र के किनारे पर हैं, इसलिए आप लोगों के लिए ज्यादा रेलेवेंट होता है जब हम देखते हैं कि नॉट सो वेरी फ्रेंडली कंट्रीज जिन्हें कहा जाता है, वहां से हमारे नेतृत्व की, वहां पर हमारे नेतृत्व की स्वीकार्यता की, वहां पे भारत के झंडे की ताकत के कारण हमारे 8 नेवल ऑफिसर्स नरेंद्र मोदी जी के कारण सुरक्षित वापस आए। ये हमारे नेतृत्व की स्वीकार्यता है, ये हमारे नेतृत्व का पूरे विश्व में भारत के तिरंगे का डंका बजने जैसा है। और ऐसे मौके पर जब देश भर में इस प्रकार का वायुमंडल है, ये तो विश्व भर में है, विश्व के साथ देश भर में भी है, बहुत बड़े बड़े लोग जिन्होंने नरेंद्र मोदी जी को हटाने का संकल्प लेते हुए बड़े बड़े अलायंस बनाए थे, उन सबने भी आने पिछले कुछ दिनों में इस बात को स्वीकार किया है कि हमारा रास्ता गलत था। नरेंद्र मोदी जी का सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही सही रास्ता है, वहां सबके लिए रास्ता है, और हमने जो जातियों की जनगणना की थी वो गलत है। ऐसे नीतीश कुमार ने भी आकर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व को स्वीकार किया। मुझे आज कुछ पत्रकार पूछ रहे थे कि साहब महाराष्ट्र में भी बड़े बड़े नेता आ रहे हैं, क्या गोवा में भी आपकी कुछ लोगों से बात चल रही है? तो मैंने उनको कहा, भारत को 2047 तक पूर्ण विकसित भारत बनाने का जो भी संकल्प लेता है, गरीब के घर सिर पर छत देने का जो संकल्प लेता है, जो सबका साथ सबका विकास को स्वीकार करके नरेंद्र मोदी जी के देश को 2024 से 29 के बीच में विश्व की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाने के चुनौती को स्वीकार करके नरेंद्र मोदी जी का अनुसरण करने को तैयार है, उस सबके लिए भारतीय जनता पार्टी के दरवाजे खुले। उसको संकल्प लेना होगा इस भारत की एकता अखंडता को अक्षुण्ण रखते हुए भारत को विश्व की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाना और हमारे नौजवान पीढ़ी के लिए एक बड़ा विकसित भारत तैयार करने के रास्ते को बनाने का। क्योंकि हम केवल और केवल कुछ लोगों को पार्लियामेंट में, विधानसभा में जिताकर बिठाने वाली पार्टी के कार्यकर्ता नहीं है।
हमारा पंत प्रधान, हमारा देश का प्रधानमंत्री ने जिस प्रकार की प्रामाणिक वो देश के करोड़ों युवाओं को प्रेरणा देता है। पहले युवाओं के लिए राजनीति को फॉलो करना, राजनीति पर बात करना बड़ा टैबू की तरह गिना जाता था। नरेंद्र मोदी जी ने सामाजिक जीवन के उन पैमानों को स्थापित किया है जिसके कारण आज युवा राजनीति में आकर भी देश के लिए कुछ करने की, समाज के बदलाव की कल्पना करने का, उसके लिए काम करने का संकल्प लेते हैं। मगर एक सवाल मेरा आपसे भी है, क्या ये सब त्याग और ये सब बड़े बड़े काम करने का जिम्मा नरेंद्र मोदी जी का ही है? क्या नरेंद्र मोदी जी ही देश के लिए सब त्याग करेंगे? एक देश से दूसरे देश जाएंगे तो जहाज में जाएंगे, किसी जगह रात को किसी 5 देशों के दौरे में जाएंगे और 5 रात जहाज में गुजारेंगे? क्या ये नरेंद्र मोदी जी का ही जिम्मा है कि वो ये कल्पना करे कि देश के हर गरीब को घर मिलना चाहिए, हर गरीब को अच्छा इलाज मिलना चाहिए? क्या ये नरेंद्र मोदी जी का ही जिम्मा है कि सार्वजनिक जीवन में शुचिता के नए पैमाने गढ़े और उनकी माता जी जिस मकान से स्वर्ग सिधार के गई उस प्रकार का जीवन जिए? इसमें हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का क्या योगदान? कश्मीर से कन्याकुमारी तक हर जगह अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार का नारा दे रहे हैं, तो गोवा में हम कार्यकर्ताओं की क्या जिम्मेदारी है? हमारे क्या दायित्व है? क्या हमारा दायित्व केवल नरेंद्र मोदी जिंदाबाद कहते रहेंगे और नरेंद्र मोदी जी अपने प्रयासों से पूरे देश भर में चुनाव जीते, हमारा उसमें कोई योगदान नहीं होगा? तो मित्रों, आज गणेश जयंती के दिन जब हम अपने कार्यालय का उद्घाटन कर रहे हैं तो यह हम कार्यकर्ताओं के लिए भी संकल्प लेने का दिन है। हम कार्यकर्ताओं के लिए भी संकल्प लेने का दिन है। इसी प्रांगण के सामने वाले प्रांगण में आप लोगों ने विकसित भारत, विकसित गोवा कार्यक्रम कर नरेंद्र मोदी जी के साथ देश के विकास के साथ साथ गोवा के विकास का भी संकल्प लिया था। इसी प्रांगण के सामने 4 दिन पहले वो कार्यक्रम में आप सब शामिल थे। तो गोवा को विकसित बनाने के लिए नरेंद्र मोदी जी के साथ, देश के साथ गोवा को कदमताल कराने के लिए हम सबकी जिम्मेदारी है कि हम गोवा की राज्य की दोनों सीट बड़े अंतर मार्जिन के साथ, बड़े अंतर के साथ जिताकर नरेंद्र मोदी जी की झोली में डालें। उसके लिए ये कार्यालय आज शुरुआत है। कार्यालय जो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता है वे समझते हैं, कार्यालय हमारी पार्टी के काम के विकास का ग्रोथ इंजन है, जहां से कॉकपिट है, जहां से हमारी पार्टी की सारी गतिविधि चलती है। तो आने वाले दिनों में अभी सदानंद जी ने आपको गांव चलो अभियान में आप सबके प्रयासों से जो योजना बनाकर आपने इंप्लीमेंट किया है उसकी चर्चा की। अब उसी तरह मेटिकुलस तरीके से हम लोगों को अपना सेल्फ हेल्प ग्रुप्स में नारी शक्ति वंदन अभियान के अंतर्गत नए सेक्शन तक जाने का प्रयास करते हुए लाभार्थी संपर्क अभियान को भी आने वाले दिनों में उसी मेटिकुलस तरीके से, जिसका अभी जिक्र सदानंद जी ने आपके सामने किया, प्रदेश अध्यक्ष जी ने, उसी तरह से इंप्लीमेंट करने का काम हम सबके जिम्मे है। हर लाभार्थी को जिसके पास भारतीय जनता पार्टी की केंद्र सरकार का कोई लाभ पहुंचा है उसके घर तक हमको जाना है। उसके घर तक जाकर हमारी सरकार ने बिना किसी भेदभाव के काम किया। दक्षिण गोवा में बहुत सारी जगहें ऐसी होंगी जहां हम बहुत बड़े मार्जिन से जिन विधानसभाओं में पिछले 2019 के लोकसभा चुनाव में हारे हैं, मगर वहां पर भी भारतीय जनता पार्टी की केंद्र सरकार और राज्य सरकार ने किसी भी तरह के भेदभाव के बिना सभी स्कीम्स का इंप्लीमेंटेशन किया है। सबका साथ सबका विकास का यही सबसे बड़ा उदाहरण उन लोगों के घरों तक जाकर नरेंद्र मोदी जी की झोली में गोवा राज्य की दोनों सीट डालकर मेहनत करने का, जैसा मैंने पहले कहा कि ये केवल नरेंद्र मोदी जी के जिम्मे नहीं है कि वो राष्ट्र को विकसित बनाने के लिए पुनः सरकार में आए, उसमें हमारा योगदान क्या होगा। देश में महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हर ओर से देश को विकसित बनाने के लिए हर राज्य नरेंद्र मोदी जी को 100% सीट देने के लिए आगे बढ़ रहा है। तो ऐसे में गोवा जैसे राज्य को भी
जहाँ का लिटरेसी रेट, जहाँ की पर कैपिटा इनकम हर तरीके से देश में सबसे आगे है, उसको भी आगे बढ़कर। और मित्रों एक बात समझ लीजिएगा, अगर इस बार हमने किसी भी तरह की चूक की तो जिस प्रकार की चुनौतियां देश के सामने है, वे लोग हर राज्य में, जो आप हर राज्य में 100/100 सीट जीतने की ओर बढ़ रहे हैं, तो उसको रोकने के लिए फिर देश के अलग अलग राज्यों में अराजकता फैलाने का काम किया जा रहा है। आज देश के अलग अलग कोनों में जिस प्रकार से अराजक तत्व निकल के आए हैं, देश के डेवलपमेंट के पहिए को रोकने के लिए, वो अराजकता और आगे ना बढ़े, इसके लिए हमारा रोल है। और वो रोल है गोवा राज्य की दोनों सीट यहां से जिताकर भेजना। आपने आज इस कार्यालय के उद्घाटन को एक शुभ दिन पर किया है। यहां से आने वाले समय की एक लंबी लड़ाई और दोनों सीट भारी अंतर से जीतने की रचना बनेगी, और विकसित भारत और विकसित गोवा का रास्ता इसी दिन, आज के दिन से वो यात्रा शुरू होकर हम उसमें अपना अंशदान और अपना योगदान करेंगे, ऐसा मानते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। मुद्दामून सांगतात चड दीस उरोंक ना, फक्त 60 दीस उरल्या आणि 60 दिसात भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या कितलेशेच फुडें आसा, म्हणून हांव सांगता की त्यांची नांवां आत्तां चल्ल्या आसतली, खंय तरी कोण कोणाक सोदता आसतलो, तितून हांव वचना। पण एक म्हणजे मोदीजी हांगासर मडगांवांत तुमच्या येवन गेले, विकसीत भारत, विकसीत गोवा 2047 हे स्वप्न आमी लोकांक दाखयलें, आनी आमी स्वप्न बेश्टेच दाखयना, आमी जे सांगता ते करता, ही मोदीजीची गॅरंटी आसा। हांव कित्याक सांगता, सिटींग आसलेले खासदार बाब सार्दीन, हांव तांकां सांगता तांणी आपले रिपोर्ट कार्ड दिवचो। फाटल्या 5 वर्सांक तांच्यांनी गोंयांत कितें केलां हें तांच्यांनी सांगचें। म्हाजी चॅलेंज आसा, हांव ओपन चॅलेंज करता, फाटल्या 5 वर्सांक तांच्यांनी गोंयांत कितें केलां तें सांगचें। भारतीय जनता पार्टी आपूण रिपोर्ट दिता, प्रत्येक फावटी आमी आमचो रिपोर्ट कार्ड दिता, खंयचें इलेक्शन आसूनी जे आमी फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळांत आमी गोंय सरकारान कितें केलां जाल्यार तो रिपोर्ट कार्ड आमी 22च्या इलेक्शनाक वयच्या पयलीं लोकांक दिल्लो। आमी पळयता की फाटल्या 5-10 वर्सांच्या कार्यकाळांत डबल इंजिनच्या सरकारान 30,000 कोटी पेक्षा चड कामां जी आसा गोंयांत केला, ताचो रिपोर्ट कार्ड आमी लोकांच्या मुखार दवरला, हें आमचें उतर आसा। आमचो खासदार आसूं किंवा आमदार आसूं, आमचे उत्तरेत आसतले खासदार आनी केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक आसतले, तांच्यांनी 25 वर्सांच्या कार्यकाळांत आसतलो किंवा प्रत्येक फावटी केल्ल्या 5 वर्सांच्या कार्यकाळांत आसतलो, जे काम केलां ते जनते मुखार दवरना, आनी हो आमचो रिपोर्ट कार्ड आसा म्हणून सांगला। फाटले फावटी आमचे खासदार बाब नरेंद्र सावयकार आशिल्ले, ज्या 5 वर्सांच्या कार्यकाळांत तांच्यांनी जे जे गोंयांत काम केलें त्या विविध कामाचो रिपोर्ट आमी जनतेच्या समोर दवरला। भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आसा जी लोकां खातीर वावुरता, जी लोकां खातीर सातत्यान काम करता, म्हणून हांवें सांगलें की डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळांत 10 वर्सांचो रिपोर्ट कार्ड जाय जाल्यार तुमकां घडघडीत केन्नाय वाचूंक शकता। आनी जर मोदीजीचें सरकार येवंक नाशिल्लें, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जावचो नाशिल्लो, मोदीजीचें सरकार येवंक नाशिल्लें, जुवारी पूल जावचो नाशिल्लो आनी अटल सेतूय जावचो नाशिल्लो, त्या जुवारी पुला वयल्यान वयताना जे बसकार 1 रुपया उडयताले, याद जाता आसतली तुमकां, जीव भियातालो, आतां बस पावतली काय ना पावतली, ताका हिताल्यार तो म्हणटालो पूल पडचो न्हू म्हणून 1 रुपया न्हंयेन उडयल्या। ही सत्य घटना आसताली। इतको भंय तुमकां मडगांवांतल्यान पणजे वयता आसतना दिसतालो, तो जुवारी पूल जर जालो फक्त आनी फक्त मोदीजी खातीर जालो। पुराय फक्त सावथ गोवान पळयत जाल्यार पुराय तुमी जर फक्त सावथ गोवात पळयत जाल्यार हांव मुद्दामून सांगता, सावथ गोवांतल्या लोकांनी गोंयांतल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीकूच मत कित्याक मारचें। तुम्ही मार्मागोवा तालुक्यात वचून पळयात, तुम्ही जर मार्मागोवा तालुक्यात जर कोस्टल रोड जो दिला, म्हणजे ताका म्हणटा पोर्ट कनेक्टिविटी करता आसतना पुराय तालुक्यात जे ट्रॅफिक मुक्त करपाचें काम जर कोणी केला आसत जाल्यार ते मोदीजीच्या सरकारान केला। अरे आज हांव आतां कुडचड्यार वचून आयलो, म्हणजे तुमचो आमी त्या कुडचड्याचेर व्हरता, म्हज्या पत्रकार भावांक आव्हान करता, मुद्दामून वचून तुमी कुडचड्या वयलो आमचो प्लांट पळयात। अरे A1 म्हणजे क्लास 1 फॅसिलिटी जी आसा ती मडगांवांत आमच्या कुडचड्या वयल्यान त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हांगासर आमी करता, म्हणजे कचऱ्या पासून ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यंत। कित्याक हांवें सांगलें की बऱ्याच जाणांक गोंयांत आमी कितें केलां हाची चत्राय ना,
आणि म्हणून तर क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत हांव क्लीन इंडिया सांगता आसतना स्वच्छ भारत स्वच्छ गोंय दवरपा खातीर सालिगांवांतलो प्लांट आसतलो किंवा कुडचड्यांतलो प्लांट आसतलो आनी आमी वेस्ट टू वेल्थ हाजेर फक्त उलयना, आमी वेस्ट टू वेल्थ जनरेट करून दाखयता. कोयरा पासून लायट आमी फुडल्या 5 वर्साच्या कार्यकाळात जे जे संकल्प करतले ते दक्षिण गोंया खातीर सगळे संकल्प पुराय करपाच्या भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकाराच्या धमक आसा. डबल इंजिन सरकार हे पुराय प्रोजेक्ट करून दाखयतले इतकेंच हांव सांगता. तुमी जर पळयशात साऊथ गोंयांतल्या प्रत्येक मतदारसंघात विविध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले, टुरिजमांतलो आमचो म्युझियम जेल प्रोजेक्ट आसतलो. थोड्याच दिसांनी आमी काप्तीराम फोर्ट तुमचो जो साऊथ गोवा तोय प्रोजेक्ट घेवपाचो आसा. एके वाटेंतल्यान आमी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता जाल्यार दुसऱ्या वाटेंतल्यान आमी ह्युमन रिसोर्स क्रिएट करता. आणि हे सगळे परत एकदा फुडें व्हरपा खातीर माननीय मोदीजीचे विजन विकसीत भारत नव भारत निर्माण करपा खातीर आत्मनिर्भर भारत निर्माण करपा खातीर तुमच्या सगळ्यांची साथ आमकां जाय. माननीय मोदीजी नव भारत निर्माण करता आसतना म्हणजे प्रत्येकाक फुडें घेवन वचपाचो संकल्प केला, विकसीत भारत हो संकल्प केला. हांव सांगता आसतना इतून सांगतलो फिट इंडिया, स्किल इंडिया, इन्क्लुझिव्ह इंडिया ह्या 3 संकल्पाच्या सकयल फिट इंडिया उरपाक जाय. ह्या देशाचो प्रत्येक नागरीक फिट उरपाक जाय आणि त्या खातीर जे स्वता फिटनेस मेंटेन करता आसतना आपल्या देशाचो नागरीक, देशाचो तरणाटो हो फिट जावचो म्हणून प्राणायाम आसतलो, योगा आसतलो, आयुष सारकेले नवे मंत्रालय करता आसतना प्रत्येकाच्या फिटनेसाचेर भर दिवपी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आसा. या देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे मन की बात या कार्यक्रमांतल्यान उलयता आसतना 100च्या पेक्षा चड एपिसोड करपी माननीय मोदीजी आसतलो. आणि दर म्हयन्याक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशातल्या नागरिकांकडे डायरेक्ट उलयता, लायव्ह उलयता. आमचे भाग्य आसा की आमच्याकडे लायव्ह स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमांतल्यान माननीय मोदीजी 2 फावटी लायव्ह उलयले. गोंयांतलो शेतकरी आसतलो, स्वयंपूर्ण मित्र आसतलो, पंच आसतलो, सरपंच आसतलो, हेजे लायव्ह इंटरॅक्शन डायरेक्टली मोदीजी कडेन जाता. हे आयज पर्यंत केन्ना जावं नासलें. 75 वर्साच्या कार्यकाळात केन्नाच अशा पद्धतीचो प्रकल्प संकल्प जावं नाशिल्लो. तो आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान मोदीजी डायरेक्टली लायव्ह सादी ती आमची केप्यां गांवची बायल जिणे फार्मर हितून अवॉर्ड मेळ्ळो तिच्या कडेन डायरेक्टली लायव्ह उलोवपाचें. ती म्हणपालें आपलें भाग्य की प्रधानमंत्र्या कडेन डायरेक्ट उलोवपाची संद आपल्याक मेळ्ळी. त्या खातीर फिट इंडिया ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान पुराय लोकांक उबा करपाचो प्रकल्प आणि पयलेच फावटी ह्या देशातल्या प्रत्येक तमाम युवकाक, प्रत्येक युवतीक काम मेळपाक जाय. स्किल मिनिस्ट्री नावाची नवी मिनिस्ट्री माननीय मोदीजी आतां सुरवात केली. प्रधानमंत्री कौशल्य योजना 1, PMKVY 1, PMKVY 2, PMKVY 4 म्हणजे प्रत्येकाक आजपर्यंत काँग्रेसीन फक्त हात दाखोवपाचें काम केल्लें. त्या हाताक जर काम दिवपाचें कोणी जर केला आसत जाल्यार ते मोदीजीच केला. म्हणून स्किल इंडिया आसा. अशा पद्धतीचो प्रकल्प हो फक्त आनी फक्त मोदीजीच करपाक शकता. हांव तिसरी गजाल जी म्हणटा विच इज इन्क्लुझिव्ह इंडिया. इन्क्लुझिव्ह इंडियाचेर उलयता आसतना माननीय मोदीजी गोंय सरकारची फाट टोपडली आणि आमी इन्क्लुझिव्ह गोंय करपाक शकले. इंटरनॅशनल पॉपल फेस्टिवलचो कार्यक्रम बाब सुभाष फळदेसाय हांच्या लिडरशिपीच्या सकयल जालो. आमी म्हणटा ह्या देशांतलो अंत्योदय तत्वाचेर जे सरकार चलता, अंत्योदय तत्वाचेर म्हातारो आसूनी, दिव्यांग आसूनी ह्या सगळ्या जाणांक सामावून घेवपी कार्यक्रम जर कितें आसत जाल्यार तो इन्क्लुझिव्ह इंडिया. आणि ताका लागून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सहकार्यान पयरूच आमी प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र आमच्या बांबोळे हांगासर सुरवात केले. आणि एक सुद्दां आमचो अपंग भाव ताका कोणाक हात जाय, कोणाक पाय जाय, कोणाक कानाचें मशीन जाय, कोणाक दोळा इवन घालपाक जाय, कोणाक ऑपरेट करपाक जाय, 6 लाख रुपया पर्यंत सुद्दां फ्री ऑफ कॉस्ट त्या प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र हाच्या अंतर्गत मदत करपाचें काम त्या केंद्रामार्फत केला. म्हणून इन्क्लुझिव्ह इंडिया आणि म्हणून इन्क्लुझिव्ह गोवा. आणि हे सगळें सांगता आसतना हांवें पयलींच जशें म्हटलें हांकां संवय जाल्ली आसा. तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं क्रिस्तांव, तूं मरे तांकां मत मारूं नाका. हो तेंचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा आमचो अजेंडा आसा डेव्हलपमेंटाचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा नव भारताचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा विकसीत भारताचो अजेंडा आसा. आणि तो अजेंडा जर फुडें घेवन वयतले आसत जाल्यार आमी 4 पिलराचेर हे सरकार चलता. आणि फक्त 4 पिलरा खातीरच एक नारी शक्ती, दुसरे युवा शक्ती, तिसरी किसान शक्ती, चौथे गरीब कल्याण. आणि या 4 पिलराचेर जो देश फुडें वयतलो आमी जाती, धर्म, भेद हे सगळे काडून सायडीक दवरलेले आसा. आमकां जात लागना, धर्म लागना. मुद्दाम देशाचो विकास हो एकूच अजेंडा आसा. बऱ्याच जाणांनी हे सगळें करपाचो प्रयत्न केलो. तुम्ही माननीय मोदीजीचो 10 वर्सांचो टेन्युअर जर काडून पळयशात त्या पुराय 10 वर्साच्या टेन्युअरान तुम्ही वेगवेगळ्यो गजाली वेगवेगळ्या जाती खातीर, वेगवेगळ्या धर्मा खातीर, वेगवेगळ्या पंथा खातीर माननीय मोदीजी केल्या. आणि हे सगळें सांगता आसतना
पहिलो पिलर इज नारी शक्ती. या पहिले फावटी ह्या देशात 75 वर्साच्या कार्यकाळात 10 वर्साच्या भितर त्याला माननीय मोदीजी केले. मोठ्या अभिमानान सांगता 3 तलाक रद्द करता असताना आमच्या त्या मुस्लिम भयणीचेर जो अन्याय जातालो, तलाक 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 म्हणून तिका जी सोडून दिली वयताली, त्या भयणीक न्याय दिवपाचे काम जर कोणी केले आसत जाल्यार मोदीजीच केले. हे तितकेच महत्वाचे आसा. आणि मोदीजी इतक्याचेर रावून ना 33% रिझर्वेशन करता असताना येताच्या फुडल्या लोकसभेक आसतले, विधानसभेक आसतले, 33% आमच्यो भयणी ज्यो फुडें बसलेल्यो आसा तांकांय रिझर्वेशन दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीजीच केले. ही धमक अशी पडटा. हो नारी सन्मान आसा. आमी म्हणटा की युवा शक्ती, अरे ही युवा हे देशाची ताकद आसा. युवा ही आमी म्हणटा की ह्या देशाची शक्ती आसा. आणि ही फुडें व्हरपा खातीर क्लीन इंडिया आसतले, स्टार्टअप इंडिया आसतले, मेक इन इंडिया आसतले, स्टँडअप इंडिया आसतले, विविध प्रकल्प जे आसतले, विविध प्रकल्पाच्या माध्यमांतल्यान आज थंयसर रोजगार मेळावा जाला. देशाचो पयलो रोजगार मेळावा ज्याच्या अंतर्गत 1 लाख भुरग्यांक एक फावटी जॉब वांटप, 1 लाख भुरग्यांक देशांतल्या एकेच फावटी जॉब डिस्ट्रिब्युशन करप, हेजे व्हडलें एम्प्लॉयमेंट जनरेशन गव्हर्नमेंटांतल्यान प्रायव्हेट सेक्टरांतल्यान खूप मोठ्या प्रमाणात. ह्या आझादी का अमृत काळांतल्यान स्किल इंडिया एके वाटेंतल्यान सुरू करप, स्टँडअप इंडिया एके वाटेंतल्यान सुरू करप, डिजिटल इंडिया एके वाटेंतल्यान सुरवात करप. आणि हे सगळें करता असताना सगळ्या युवक आणि युवतीक सांभाळून घेऊन ही युवा शक्ती जी आसा ही देशाच्या शक्ती खातीर वापरप, हे काम जर कोणी केला जाल्यार नरेंद्र मोदीजीच केल्लें आसा. त्या खातीरच त्यांचे हांव अभिनंदन करता. तिसरें हांव तुमकां सांगता असताना जी किसान शक्ती तुम्ही मुद्दामून पळयात. अरे ह्या फावटी किसान कितलेशेच किसान हांगासर आत्महत्या केल्यो, थंय आत्महत्या केल्यो. प्रत्येक फावटी व्हडली व्हडली बातमी निवडून बातमी आयकूंक येताली. या सगळ्या बातमीच्या फाटल्यान तुम्ही पयले फावटी किसानाक आधार दिवपाचें काम, प्रधानमंत्री किसान कार्ड, प्रधानमंत्री विमा इन्शुरन्स. अरे पयले फावटी गोंयच्या दुधकाराक डायरेक्टली किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें. ताका आपली जमीन घाण दवरची पडूंक ना. पयले फावटी गोंयच्या नुस्तेकाराक किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें. ज्या किसान कार्डाचे जवळपास 1,60,000 रुपया विदाउट इंटरेस्ट लोन मेळपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीजीच केलें. म्हणून हांव मोदीजीचें अभिनंदन करता. अरे आमकां आमचें हेल्थ कार्ड मेळनाशिल्लें. आमकां इतकी 10 वर्सां आमचो हेल्थ कार्ड खबर नाशिल्लें. आभा कार्ड करत जाता, आभा कार्डाचेर आमचे रिकॉर्ड सगळे एकत्र उरता. DDSSY कार्ड घेयात ताचेर आमचो मेडिकल इन्शुरन्स आसता. अरे आज शेतकऱ्याक सॉयल हेल्थ कार्ड दिले, तेजे जमनीचो हेल्थ चेकअप करून तेजे कडेन सॉयल हेल्थ कार्ड आसा. तो सरळ सांगता म्हाजे कडेन 4 कार्डां आसा. हे PM इन्शुरन्स कार्ड म्हणटा तो, हे सॉयल हेल्थ कार्ड म्हणटा तो, हे PM किसान कार्ड. आपल्या पाकिटात 4 कार्डां घेवन भोंवता. ही गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी आसा. मोदीजीच्या गॅरंटीचेर ही 4 कार्डां म्हाजे कडेन आसा. आणि शेवटी सांगता असताना गरीब कल्याणाचेर उलयता. अरे हय, या देशांतलो एक सुद्धा मनीस जो आसा पळय न्ही वो उपाशी उरचो न्ही. या प्रत्येक मनशाक 2 टायमचे अन्न मेळपाक जाय. म्हणून आमी काम करता. आमी जर म्हाका सांग मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे जर ह्या देशांतल्या लोकांक 2 टायमचे अन्न मेळूंक ना जाल्यार कितें उपयोग आमचो? कित्याक सरकार चलता? म्हणून तर गरीब कल्याण ही योजना सांगता असताना